आरबीआयच्या टॉपिक मधला शेवटचा टप्पा. आता नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणजे काय, त्यासाठी आपल्याला काय काय महत्वाचं आहे त्याची डेफिनेशन, त्यानंतर त्याचं जे सूत्र आहे ते, आणि नॉन परफॉर्मिंग ऍसेट साठी ते एखादं उदाहरण पण देऊ शकतात आणि त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावू शकतात. हेच काय मुख्यच्या एका परीक्षेमध्ये त्यांनी असं एक एक्झाम्पल दिलं होतं, जसं आपण सायन्सचे एक्झाम्पल प्रिलिमच्या पेपरमध्ये सोडवतो राज्यसेवा प्रिलिमला, तसं पण येऊ शकतं. आता ऍसेट म्हणजे काय मी तुम्हाला आधी सांगितलं, सुरुवातीपासून सांगतोय. बँकाचा ऍसेट काय तर त्यांनी दिलेले कर्ज आहे. ऍसेट म्हणजे काय, जे आपल्याला उत्पन्न मिळवून देतं. तर बँकांना उत्पन्न कुठून मिळतं, दिलेल्या कर्जामधून मिळतं. ते जे कर्ज फिरवतात त्यातून त्यांना जो व्याज मिळतो तो त्यांचा नफा असतो. तर हे लक्षात ठेवा, ऍसेट बँकेची संपत्ती म्हणजे काय तर त्यांनी दिलेली कर्ज, हे लक्षात असू द्या. कधी ऑप्शन मध्ये देतील बँकेची संपत्ती काय तर त्याचं भाग भांडवल, बँकेत ठेवलेल्या ठेवी. तुम्हाला नॉर्मली काय वाटू शकतात, बँकेची संपत्ती म्हणजे काय तिथं असलेले ठेवी. उलट आहे, कर्ज आहे. कारण ठेवी जे असतात त्यावर त्यांना व्याज द्यावं लागतं. ठेवी काय तर लायबिलिटी आहे, त्यांच्या लायबिलिटीज आहेत, बँकाच्या लायबिलिटीज आहे, हे लक्षात ठेवा. नंतर बँकेने दिलेले ऍडव्हान्स आणि बँकेने केलेल्या गुंतवणुकी. आता बघा, एखादी बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, यांनी जर एखाद्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असेल, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली असेल, तर ते पण त्यांचं काय इन्व्हेस्टमेंट आहे. ते इन्व्हेस्टमेंट मधून सुद्धा त्यांना प्रॉफिट मिळणार आहे. ही त्यापैकी कर्ज हा सगळ्यात मोठा वाटा असतो कर्जामध्ये. आता जे स्मॉल कॅप, मिड कॅप वगैरे असतात एसबीआयचे वगैरे, आता ते म्युच्युअल फंड आहे, पण एसबीआय कडे सुद्धा जास्त पैसे झाल्यानंतर ते पण गुंतवणूक करतात. हर्षद मेहताच्या त्या स्कॅम 1992 मध्ये दाखवलेलं आहे. बँका सुद्धा कंपन्यांच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करत असतात, त्यांचे ते एक्सपर्ट असतात त्याच्या सल्ल्यानुसार. आता त्यांचे जे कर्ज दिलेले आहेत ते जर वेळेवर त्यांचे सभासद फेडत असतील किंवा खातेदार फेडत असतील तर ते संपत्ती कार्यकारी असते, म्हणजे ऍक्टिव्ह असते. आता बघा, घरात जर 4 मुलं आहेत, त्यातला एक मुलगा एमपीसी करतो, एक जण कॉलेजला आहे आणि 2 जण कमवतात, तर यातले कार्यकारी फक्त 2 जणच आहेत, बाकीचे 2 नॉन परफॉर्मिंग आहेत. या दोघांपासूनच कुटुंबाला उत्पन्न मिळते. 4 भावापैकी 2 जण कमवतात, 2 जणांपैकी एक एमपीसी करतो आणि एक कॉलेज शिकतोय. मग त्या 2 जण काय तर नॉन परफॉर्मिंग ऍसेट आहेत त्या कुटुंबासाठी. आता अकार्यकारी संपत्ती जी असेल त्याचं मोजण्याचे जे वर्गीकरण आहे ते 2014 आरबीआयनं नवीन पद्धतीने मोजायचं असं सांगितलं होतं. आता ती पद्धत आपण बघूया, मी तुम्हाला इथं लिहून देतो. ही काय पुस्तकात नोट्स मध्ये आपण इन्क्लूड केलं नाही. आता त्यांनी काय केलं, त्यात टप्पे पाडलेले आहेत. आता प्रत्येक गोष्टीसाठी एनपीएचं वेगवेगळी डेफिनेशन आहे, आपल्याला फक्त डेफिनेशन लक्षात ठेवायचे. आता कृषीचं जर असेल, कृषी कर्जामध्ये 2 टाईप पडतात, बरोबर आहे. एक असतं पीक कर्ज किंवा लघु मुदतीचं कर्ज. आता पीक कर्ज किती महिन्याचं असतं साधारण, 2 हंगामाचं असतं. 2 हंगाम म्हणजे किती, साधारण बऱ्याच वेळा ते 18 महिन्याचं धरलं जातं. बऱ्याच ठिकाणी कृषीचं जे लघु कर्ज आहे ते 18 महिन्याचं असतं, हे लक्षात ठेवा. 2 हंगाम किंवा 18 महिने दोन्हीपैकी काही देऊ शकतात ते, 2 हंगाम किंवा 18 महिने. आता जे दीर्घ मुदतीचे कर्ज आहे हे 18 महिन्याचं असतं. आता ह्याला जर एनपीए मध्ये कधी जाईल, ही एनपीए किती दिवस थकीत राहिलं, तर 2 हंगाम जर थकीत राहिलं तर हे एनपीए मध्ये जाईल. जोपर्यंत पीक कर्ज, म्हणजे पीक कर्जाला काय असतं, एखाद्या दिवस समजा पीक नाही आलं चांगलं तर 2 हंगामाची मुदत दिलेली असते. आता यामध्ये थोडं हे स्ट्रेंज आहे, दीर्घ मुदतीचं कर्ज जे असेल ते 1 हंगाम जरी स्थगित राहिलं तरी त्याला एनपीए मध्ये टाकलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि ते इतर कर्ज आहेत, इतर कर्ज म्हणजे तुमचं बाकीचं कार लोन असेल, होम लोन असेल, ते जर 90 दिवसापर्यंत त्या अकाउंट मध्ये, आता महिन्याचा हप्ता असतो ना, 90 दिवसापर्यंत त्यात कुठलाही हप्ता आला नाही, त्याची जी तारीख आहे त्यानंतर ते एनपीए मध्ये जातात. समजतंय. तरी बँक त्याचा पाठपुरावा करत असते, तुम्हाला फोन कॉल किंवा घरी माणूस पाठवतात, नोटीस पाठवतात. इतर कोणते, आता हे लक्षात ठेवायचं नाही, ओव्हरड्राफ्ट आहे, होम लोन आहे, कुठलंही कर्ज असेल, फक्त वर्गीकरण एनपीए साठी कृषीचं 2 वेगळ्या पद्धतीने. कृषीचं पीक कर्ज असेल तर काय 2 हंगामापर्यंत थकीत असेल तर, आणि इतर जे कृषीचे कर्ज आहेत ते 1 हंगामापर्यंत थकीत असतील तर. बाकीचे इतर कुठलेही कर्ज असतील ते 90 दिवसापर्यंत जर समजा माझा हप्ता भरायचा दिवस आहे 1 जानेवारी आणि समजा 31 मार्च पर्यंत ते हप्ता मी भरला ना, तर ते कर्ज जे आहे ते कशात जाणार, आता एनपीए मध्ये जाणार. एनपीए म्हणजे काय तर ज्या कर्ज खात्यामध्ये पैसे भरले जात नाहीत, म्हणजे त्याचा हप्ता वेळेवर भरला जात नाही,
वेळेवर म्हणजे 2 हंगाम पीक कर्जासाठी 1 हंगाम कृषी दीर्घ मुदतीचं कर्ज. दीर्घ मुदतीचं कर्ज कशासाठी असतं? कृषीच्या ट्रॅक्टर घ्यायचा असेल, विहीर खांदायची असेल, जमीन घ्यायची असेल, जमिनीत सुधारणा करायची असेल तर ते दीर्घ मुदतीचे कर्ज आहे. त्यासाठी 1 हंगाम आहे. उलट आहे, दीर्घ मुदतीसाठी 1 हंगाम आहे आणि लघु मुदतीसाठी 2 हंगामाचं सूट देण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आता त्यामध्ये पण त्यांनी 3 टप्प्याचं वर्गीकरण केलं आहे. आता सब स्टँडर्ड, आता एनपीए मध्ये पण त्यांनी वर्गीकरण कसं केलंय बघा. हे खोटं, हे लिहून घ्या तुम्ही पुस्तकात, म्हणजे तुम्हाला परत रिवाइज करायला सोपं जाईल. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. पहिलं असतं सब स्टँडर्ड, 90 दिवस ते 12 महिने. दुसरं असतं डाऊटफुल. आता बघा मित्रांनो, आपल्याला पैसे घेतलेले असतात, 10,000 रुपये तुला उद्या देतो, किंवा लगेच घरी गेल्यानंतर पाठवतो, किंवा माझ्याकडे आता कॅश नाही, घरी गेल्यानंतर मी युपीआय करतो. त्याने जर 1 आठवड्यात दिलं नाही तर आपल्याला वाटतंय हे दिल का नाही. आणि जर समजा 1 महिना जर त्याने दिलं नाही आपल्यासाठी, 1-2 महिने त्याने दिलं नाही तर आपल्याला वाटतं हे आता डाऊटफुल झाले. आणि वर्षभरापर्यंत जर त्याने दिलं नाही तर आता आपण ते गंडलेत म्हणून समजतो आपण स्वतः, आता ते काय माघारी येणार नाही. तसंच बँकाच आहे. डाऊटफुल कधी आहे तर, हा, 1 वर्षापेक्षा जास्त. आता हे डाऊटफुल झाले. आता लॉस ऑफ असेट म्हणजे काय? लॉस ऑफ असेट, आता आपल्याकडले जे महान व्यक्ती आहेत, नीरव मोदी असेल किंवा मग आपल्या इकडचा मल्य असेल, तर हे ज्यावेळेस पळून गेले त्यावेळेस काही दिवसानं आरबीआयनं डिक्लेअर केलं की आता लॉस ऑफ असेट आहेत. कारण त्यांचा जो ताळेबंद असतो बँकाचा तो जाहीर करणं गरजेचं असतं. आता बऱ्याचशा कोळसा कंपन्या होत्या, स्टील कंपन्या होत्या, त्या बऱ्याच जणांचे कर्ज पूर्ण माफ झाले. शेतकऱ्यांचेच फक्त कर्ज माफ होत नाहीत आपल्याकडे. शेतकऱ्यांचे जे कर्ज माफ होतात ते निवडणुकीसाठी बऱ्याच वेळा वापरले जातात. मात्र उद्योगपतीचे कितीतरी पटीने जास्त कर्ज माफ केले जातात. तर ते लॉस ऑफ असेट म्हणजे काय? तर ज्या वेळेस आरबीआयच्या सीएने किंवा आरबीआयच्या लेखापरीक्षेने, हे लक्षात ठेवा अट काय, कर्ज बुडीत घोषित केले असेल तर, आता बघा ह्यातली जी टर्मिनॉलॉजी आहे, सब स्टँडर्ड, डाऊटफुल, लॉस ऑफ असेट, हे मराठीत जरी तुम्ही अभ्यास करत असाल ना तरी पण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. कारण आपल्या पेपरला विचारताना आहे ना ते डायरेक्ट असंच विचारतील, लॉस ऑफ असेट, सब स्टँडर्ड, मग त्यावेळेस तिथं आठवणार नाही. गमावलेली संपत्ती वगैरे असं ते विचारणार नाही, त्यासाठी वेगळा मराठी शब्द वापरतील ते कोणता तरी. हे स्टँडर्ड शब्द आहेत आणि आरबीआयच्या गाईडलाईन्स मध्ये किंवा त्यांच्या ज्या मॅन्युअल आहेत त्याच्यामध्ये हे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे दुसरे शब्द नका वापरू, इंग्लिशच लक्षात ठेवा. नॉन परफॉर्मिंग ऍसेट असंच लक्षात ठेवा. अकार्यकारी संपत्तीच्या ऐवजी दुसरा शब्द वापरला तर तो गोंधळ होईल तुमचा. आता हे काढतात कसं, आता शेवटचा टप्पा काय, हे काढतात कसं आपल्याला ते बघायचं. आता ग्रॉस एनपीए काढण्याची पद्धत कशी आहे बघा. आता त्यामध्ये त्यांनी सरांनी पण उदाहरण दिलंय ABC. आता त्यातला जे हप्ता भरतात त्याला काय म्हणायचं आपण, परफॉर्मिंग ऍसेट. आता आपण समजा एक बँक आहे आणि त्या बँकेने 10,000 रुपयाचे कर्ज घेतलेले, 10,000 रुपयाचं कर्ज दिलेलं आहे. एला समजा त्यांनी, आता ह्यामध्ये उदाहरण जे दिलं आपण थोडं वेगळं देऊया, 2,000 रुपयाचं कर्ज दिलंय, तो प्रीमियम वेळेवर भरत नाही, हप्ता भरत नाही. त्यानंतर ज्याला आपण 5,000 रुपये दिलेत तो वेळेवर भरतोय, आणि ज्याला आपण राहिली किती आता 5,000 रुपये, आता इथं 6,000 करतो, इथे 4,000 करतो, 4,000 दिलेत, हा पण वेळेवर भरतोय. तर आता ह्याच्यामध्ये परफॉर्मिंग ऍसेट किती आहे आणि नॉन परफॉर्मिंग ऍसेट किती आहे, तर आपल्या सूत्रामध्ये काय दिलंय, तर खाली एकूण कर्ज आहे म्हणजे टोटल ऍडव्हान्सेस आहेत, आणि वर काय, ग्रॉस एनपीए. आता ह्यामध्ये आपण एनपीए जर काढला तर ह्या दोन जे आहेत, फक्त 2,000 आहेत तेवढेच एनपीए आहेत. 2,000 भागिले टोटल खर्च किती आहे आपला, 10,000 आहे ना. किती झाला, 20%. टक्क्यामध्ये काढलं तर काय झालं, 20%. आता हा किती असायला पाहिजे, किती कमी असायला पाहिजे, हे ह्यासाठी वेगवेगळे त्यांनी निकष सांगितले, दरवेळेस ते गाईडलाईन दिलेले असतात.
ते 10% आतमध्ये वगैरे असलेलं चांगलं असतं आणि प्रत्येक वेळेस ते निकष बदलत जातात जशी परिस्थिती असेल तशी. आता कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांना हप्ते भरणं शक्य नव्हतं, त्यावेळेस हा एनपीए वाढला होता. ते प्रत्येक वेळेस कमी जास्त होत राहतो. आता हे लक्षात ठेवायचं नाही, कारण प्रत्येक वेगवेगळ्या महिन्यात आहे ना एनपीए जे आकडे आहेत ते वेगवेगळे पाठवलेले असतात. आता अशीच एक कन्सेप्ट आहे. आता एनपीए जी होती नॉन परफॉर्मिंग ऍसेट, ही थोडी निगेटिव्ह कन्सेप्ट होती. निगेटिव्ह म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट ह्याचा सेन्स जर लावला आपण नावानुसार, तर तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. नॉन परफॉर्मिंग ऍसेट कमी असलं पाहिजे, बरोबर आहे का? कमवते व्यक्ती जास्त पाहिजेत घरात पण. तसंच आता अजून एक कन्सेप्ट आहे कॅपिटल ऍडिक्वसी. कॅपिटल ऍडिक्वसी, आता कन्सेप्टचा विचार करायचा आधी आपण. नावानुसार बघा, कॅपिटल ऍडिक्वसी. कॅपिटल ऍडिक्वसी म्हणजे काय? भांडवल पर्याप्तता. भांडवल पर्याप्त असलं पाहिजे का नसलं पाहिजे? असलं पाहिजे. म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. ह्याचं जे प्रमाण आहे ते जास्त असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे? जास्त असलं पाहिजे. आता दिवाळखोर होण्याच्या जी प्रक्रिया असते त्याला आपण बँकरप्ट म्हणतो. तर बँकरप्ट व्हायच्या आधी जर मोठी बँक असेल, आता बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ बडोदाला नीरव मोदीने गंडवलं, बऱ्याच जणांनी गंडवलं, तरी ती बुडली का? गावातली पतसंस्था एका आमदारानं गंडवलं तर ती बुडून जाते का? तर त्याची क्षमता कमी आहे, त्याचं ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता आहे, त्याचा जो कॅपिटल आहे तो कमी आहे. मोठ्या बँक असतात त्यांचं कॅपिटल मोठं असतं, त्यामुळे असे धक्के ते सहज पचवून घेते. तर कॅपिटल ऍडिक्वसी म्हणजे काय? तर दिवाळखोरीला तोंड देण्याची त्याची क्षमता म्हणजेच कॅपिटल ऍडिक्वसी थोडक्यात. आता कॅपिटल ऍडिक्वसी रेशो कसं काढतात? तर त्याच्यासाठी रिस्क वेटेड ऍसेट किती. आता बँक ऑफ बडोदाच्या केसमध्ये बघा, ती केस बरीच चालली. मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांनी चुकीच्या त्या सर्टिफिकेट वगैरे दाखवले. ती घटना कशी घडली होती थोडक्यात सांगतो. मुंबईला, साऊथ मुंबईला एक ब्रँच आहे. तिथं जो मॅनेजर होता त्याची आणि नीरव मोदीची चांगली ओळख होती, आणि तिथं नीरव मोदीचं मागच्या बऱ्याच वर्षापासून खातं होतं. आता त्याच्यामध्ये नीरव मोदीचे जे ब्रँड आहेत, नक्षत्र वगैरे, ते मोठे ब्रँड आहेत. आणि भारतात का आशियात सगळ्यात जास्त स्टोअर असण्याची स्टोअरची संख्या होती त्याची. आणि त्याला लंडनमध्ये तो बिझनेस एक्सपांड करायचा होता. पण तिकडचा नियम काय? तर तिथला तो खातेदार असला पाहिजे त्या बँकेचा. तर आता त्याला लंडनमध्ये स्टोअर काढायचे होते, तर त्यानं बँक ऑफ बडोदाला सांगितलं की तुम्ही तिकडे ब्रँच उघडा, म्हणजे आम्हाला तिथं कर्ज मिळवणं सोपं होईल आणि आम्ही तिथं ब्रँच उघडू. इथले जे खाते होते त्याचे ते क्लीन होते, तिथं काय अडचण नव्हती. आता लंडन मध्ये त्याला उघडायचं होतं आणि तिथं कर्ज मिळत नव्हतं. मग तिथल्या बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं असेल तर बघा, आता तुम्ही जर कोणत्या गावात गेला, समजा तुम्ही इथून मुंबईला गेलाय, तिथून अनोळखी म्हणजे एखाद्या माणसाकडून पैसे घ्यायचे, तर त्याच्या ओळखीचा जो माणूस आहे त्याला आपण हे म्हणतो ना, गॅरंटर म्हणतो, हमीदार. तर तसंच ही बँक हमीदार झाली. या बँकेनं काय सांगितलं, लेटर त्याला कुठलं तर लेटर म्हणतात, मला आता नेमकं आठवण गेले, तर ते लेटर दिलं त्यांनी. त्या लेटरनुसार काय असतं की जर समजा या खातेदारांना कर्ज नाही फेडले तर आम्ही त्याची गॅरंटी घेतो. आता एका नॅशनलाइज आणि मोठ्या बँकेने गॅरंटी घेतल्यामुळे त्याला लंडनमध्ये कर्ज इझी मिळालं. तर समजा सुरुवातीला त्याने 100 कोटी घेतले असतील, आता हे सर्टिफिकेट होता, ते सर्टिफिकेट दाखवलं, त्याच्यावर त्याला कर्ज मिळालं. पुढे काय कळलं त्याला की हे सर्टिफिकेट कुठेही ऑनलाईन ह्याच्यामध्ये नाहीत, सिस्टम मध्ये नाहीत. आपण जोपर्यंत जमा करत नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही. तर त्यांना त्या बँकेच्या काही लोकांना हाताशी धरलं, ते डुप्लिकेट सर्टिफिकेट काढले. मात्र तो काय करायचा, इकडे लेटर यायच्या आधी समजा आता 200चं काढलं ना, 200 कोटी काढले ना, दुसऱ्या वेळेस 300 कोटी काढायचा आणि हा 200 कोटी मागच्या भरून टाकायचा. मग 300 कोटीचं डुप्लिकेट सर्टिफिकेट आहे त्या बँकेला कळतच नव्हतं. असं तो सायकल सुरू झाला. ते सायकल एकदम मोठं झाल्यानंतर ज्यावेळेस बँकेला कळलं त्यावेळेस बँकेनं मिटिंग वगैरे बोलवली, आणि ही प्रोसेस एवढी मोठी होती आणि त्याचे जे लोक आहेत ते बँकेत पण होते ना ऑलरेडी. त्याला कळलं आणि त्याचे लोक नोटीस काढायच्या आधीच तो पळून गेला. आता हे सगळ्याचं संगणमत कशा पद्धतीने असतं ते माहिती आहे, कुठला आरोपी असा सापडलेला नाही. जो मोठा एकदम भ्रष्टाचार करतो तो कधीच सापडत नाही, त्यामुळे तो बरोबर पळून गेला. आणि ही जी संपत्ती होती ती परत जोखीम त्याची जास्त होती त्या सर्टिफिकेटची, आणि ती जी लूप होल होता त्या लूप होलचा त्याने तसा फायदा घेतला. रेड कॉर्नर नोटीस वगैरे काढली असते. रेड कॉर्नर नोटीस जर काढली तर कुठलाही इंटरनॅशनल एअरपोर्ट वरनं तुम्हाला जाता येत नाही, ते लिस्टला चेक केलंच जातं. पण ह्यानं ज्यावेळेस लंडन मध्ये पोहोचला त्यावेळेस त्याची रेड कॉर्नर नोटीस इश्यू करण्यात आली होती. ते जाण्यापर्यंत त्याला बरोबर पॅसेज सेफ दिला, तो पळून गेला. तर कॅपिटल ऍडिक्वसी म्हणजे काय? तर रिस्क कमी ठेवलं पाहिजे बँकेने. अशा गोष्टी ज्या आहेत असे त्याचं नाव मी परत सांगतो, आपल्या पुस्तकात दिलंय का, हा इथं दिलंय. स्विफ्ट नावाची एक सिस्टीम आहे, लेटर ऑफ अंडरस्टँडिंग, LOU म्हटलं जातं त्याला, शेवटच्या पानात दिले. ते आता काय
तेवढं संदर्भ राहिला नाही त्याचा, कारण ती केस जुनी झाली आणि आताच्या परीक्षेत ते विचारतील असं काय नाहीये, ते खूप जुनी झाली केस आता. लेटर ऑफ अंडरटेकिंग, अंडरटेकिंग म्हणजे तुमची हमी आम्ही घेतोय असं ते लेटर इश्यू केलेलं असतं. आता CRAR कसं काढतात? कॅपिटल रिस्क ऍडिक्वेसी रेशो. आता ह्याच्यामध्ये आहे ना, वरच्या साईडला कॅपिटल आहे, खालच्या साईडला रिस्क वेटेड ऍसेट आहे. आता आपण सेम उदाहरण घेऊ. 10,000 रुपये कॅपिटल आहे. 10,000 कोटी समजा आपण 10,000 कोटी एखाद्या बँकेचं कॅपिटल आहे आणि त्या कॅपिटल मध्ये त्यांनी कर्ज कसे वाटले बघा. ए टाईपचे जे कर्ज आहेत ते 3,000 कोटीचे, ते कोणाला दिले? गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये त्यांचे, गव्हर्नमेंटला दिलेले समजा. तर बी टाईपचे जे कर्ज आहेत त्यासाठी त्यांनी गॅरंटी ठेवलेली आहे. आता ज्याला गॅरंटी ठेवलेली असते त्याची जी जोखीम आहे त्याची अर्धी असते. आता समजा तुमचं घराला कर्ज द्यायचं असेल तर आधी मॉर्गेज करून घेतलं जातं ना, तर त्याचं जे असतं ते मॉर्गेज ची सिस्टीम ते 50% त्याला ऍसेट हे धरले जाते. ह्याला रिस्क नो रिस्क, म्हणजे ह्याला रिस्क शून्य असतं, ह्याचं रिस्क वेटेड ऍसेट 0 असतं गव्हर्नमेंटला वगैरे जे कर्ज दिलेलं असतं. आता हे 6,000 कोटी जे दिले त्याचे रिस्क किती आहे? 3,000 कोटीचे. हे मॉर्गेज लोन आहे. हे कुठलं बी टाईपचं मॉर्गेज आहे, मॉर्गेज केलं. ए टाईपचं काय? गव्हर्नमेंट सारख्याच बॉन्ड मध्ये किंवा गव्हर्नमेंटलाच लोन दिलंय. आणि सी टाईपचं जे लोन आहे, आता ह्याच्यामध्ये काही पर्सनल लोन असतात, तुम्ही कुठलंही मॉर्गेज करायची गरज नाही, एज्युकेशन लोन वगैरे असतात, तर त्याला अजिबात मॉर्गेज काय नसतं. 639 हे 1,000 आहे, ते त्याला 100% रिस्क आहे, म्हणजे 1,000 रुपयाचे रिस्क आहे. बरं 1,000 कोटी रुपयाचे पूर्ण रिस्क नाही दिलेले किंवा LOE वगैरे दिलेले असतात, ते पूर्ण रिस्कचे कर्ज वाटप केलेले. मग 1,000 आणि 3,000 रिस्क असणार कॅपिटल किती आहे? 4,000 आहे. बरोबर आहे का? टोटल किती आहे? 10,000 भागिले रिस्क असणार किती आहे? बरोबर आहे का? 4,000. किती झालं? 2.5. समजतंय? 2.5 आलं. तर आता हे खरं तर भांडवल एवढं जास्त नसतं, भांडवल कमी असतं कॅपिटल पेक्षा आहे ना. कर्ज वाटप जास्त असतं. कॅपिटल म्हणजे त्यांचं सुरुवातीचं भांडवल आहे. आता हे आकड्यामध्ये आपल्याला 2 दिसतंय, 5 दिसतंय, पण हे कॅपिटल असतं ते खूप कमी असतं. आता 10,000 कोटी दिले ना, ते 10,000 कोटी जर त्याचं कॅपिटल असेल तर 1,00,000 कोटीचे त्यांनी कर्ज वाटलेले असतात. कॅपिटल ही वेगळी गोष्ट. कॅपिटल म्हणजे त्या बँकेचं स्वतःचं भांडवल. त्याच्यानंतर त्या ठेवी वगैरे येणार आहेत ना, त्यात ठेवी पण कर्जाने फिरवणार आहेत ते. बरोबर आहे का? बँक फक्त स्वतःचेच पैसे कर्जाने देत नाही. मी आता माझी बँक टाकली सर, आता कॉस्मॉस बँक वगैरे प्रायव्हेट बँक आहे. त्या कॉस्मॉस बँकेचा जो मालक आहे त्याने समजा तिथं 100 कोटी टाकले असतील, पण त्याच्यामध्ये 50,000 60,000 कोटी बाकीच्या ठेवी आलेत ना, त्या ठेवी पण ते फिरवलेले आहेत. मग ते कॅपिटल ना डिवाइड केलं जातं. कारण उद्या जर बँकेचं काही रिस्क आली तर त्या ठेवीदाराचे पैसे तर त्याला माघारी द्यायचेच आहेत. रिस्क कशावर घेणार आहे? तो स्वतःच्या कॅपिटलवर घेणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे अशा पद्धतीने करतात. फक्त सूत्र आपल्याला माहित पाहिजे कसं करतो आपण. मॉर्गेज लोन असेल तर 50% रिस्क गव्हर्नमेंट किंवा जर गव्हर्नमेंटला दिलेलं असेल तर त्यात काय 0% रिस्क असते. आणि जर कुठल्याही रिस्क विना किंवा मॉर्गेज विना दिलेलं जर लोन असेल, विदाउट मॉर्गेजचं लोन 100% रिस्क आहे. ते CRAR आपण त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. आता त्यानंतर हे बेसल निकष आले होते. CRAR वगैरे किती ठेवायचा, तर बेसल निकष मध्ये बरेच कॉम्प्लिकेशन होत आहे. तर मी तुम्हाला एकदम सिम्प्लिफाय करून एक टेबल मध्ये लिहून देतो. तुम्ही वरच्या साईडला जिथं जागा आहे तिथं लिहून घ्या. तिथं बेसलचं त्यांनी टेबल तयारच केला ऑलरेडी. तुम्हाला पाठ करताना नेमकं पाठ काय करायचं ते लक्षात राहील, नाहीतर पुस्तक एवढं मोठं आहे, कॉम्प्लिकेशन जास्त होते. आपल्याला फक्त जे परीक्षेला विचारलं जाते ते बरोबर लक्षात ठेवायचं आहे. बहुतेक नवीन पुस्तकात सरांनी दिलाय का टेबल? हा दिलाय. आता बेसल 1 2 3 जिथं दिलाय ना तिथंच तुम्ही लिहून घ्या वरच्या साईडला मी जे सांगतोय. आता असे सरांनी बेसल 1, एक मिनिट, सरांनी पुस्तकात आहे ना असं तुम्हाला कॉलम दिलेले आहेत बघा. बेसल 1, बेसल 2 आणि बेसल 3. बरोबर आहे का? असं 3 दिलेलं आहे ना, 1 2 3. आता त्याच्यामध्ये बघा, आता निकष जाहीर आणि भारतात लागू, जाहीर आणि भारतात लागू, हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या.
जाहीर कधी झाले आणि भारतात कधी लागू झाले. आता इथं 1, इथं 2 आणि इथं 3 असं 3 लिहितो मी. तिथं पुस्तकात आहे, तुम्ही हे खाली लिहू नका. ऑलरेडी पुस्तकात दिलंय ना, तर ते लिहून घ्या. आता बेसल 1 जे आहे ते 1988 ला जाहीर केला. आता बेसल ना इथं स्वित्झर्लंड मध्ये एक बँक आहे, आणि ती बँक काय करते, तर त्या बँकेची कमिटी आहे BIS, तर त्या बेसलच्या ठिकाणी ते कमिटी भरते ते, आणि तिथे ते इतर ज्या देशातल्या बँक आहेत त्यांना सल्ला देतात किंवा त्यांना मार्गदर्शन करतात किती असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. 1988 टेक्निकल वगैरे अभ्यास त्यांनी केलेला असतात. 1998 ला ते भारतात लागू झाले. आता ह्याच्यामध्ये रिस्क काय होती, म्हणजे रिस्क कोणती असेल असं सांगितलं होतं, तर कुठली होती, पतजोखीम, म्हणजे कर्ज बुडवतील असं, क्रेडिट रिस्क. पतजोखीम म्हणजे काय, इंग्लिशमध्ये लिहा क्रेडिट रिस्क. इथं काय होते, फक्त क्रेडिट रिस्क होती. म्हणजे पहिला टप्पा हा सुरुवातीचा होता, त्यांना कसे पडतील वाटले पैसे, फक्त क्रेडिट रिस्क त्यांनी कन्सिडर केली होती, बाकीच्या रिस्क त्यांनी कन्सिडर केल्या नव्हत्या. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा होता, त्याच्यामध्ये 2004 ला ते जाहीर करण्यात आले होते, आणि 2009 ला बेसल टू लागू करण्यात आली होती. आता ह्याच्यामध्ये त्यांनी 3 टाईपच्या रिस्क विचारात घेतल्या होत्या. पहिली रिस्क काय होती, क्रेडिट रिस्क, आधीची जी आहे ती पहिली क्रेडिट रिस्क त्यांनी तशीच कायम ठेवली. दुसरी रिस्क काय होती, तर मार्केट रिस्क. आणि तिसरी जी होती ती ऑपरेशनल. आता हे थोडं 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. क्रेडिट रिस्क म्हणजे काय, ज्यानं कर्ज घेतलाय त्याने कर्ज बुडवलं, ती क्रेडिट रिस्क झाली. मार्केट रिस्क म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा आता बघा मागचं स्टील इंडस्ट्री, कोल इंडस्ट्री अडचणीत का होती, कारण मार्केट अनस्टेबल होतं, त्यांना येणाऱ्या ज्या गुंतवणुकीत त्याच्यावर सुद्धा फरक पडला होता. उदाहरणार्थ टाटा मोटर्स, पण कोरोनाच्या काळात टाटाचे जे शेअर 400 रुपयाचे असते ते 94 रुपयापर्यंत आले होते, काही वेळेस तर 85 पर्यंत लिस्ट गेले होते ते. आता परत त्यांनी बूम घेतला, मग त्यामुळे मार्केट रिस्क पण आहे त्यामध्ये. ऑपरेशनल रिस्क म्हणजे काय, तर ते क्रियात्मक, ते कंपनीचे जे काम असतील, तिथं स्ट्राईक असेल किंवा त्याचं काय इंटरनल त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील, तर ते ऑपरेशनल रिस्क आहे. त्या रिस्कचा जो इम्पॅक्ट आहे तो कर्जावर पडतो. आता सध्या आपण मग ट्विन बॅलन्स शीट क्रायसिस वगैरे वगैरे बघत होतो आपण. त्याच्यामध्ये काय झालं की स्टील इंडस्ट्री अडचणीमध्ये होत्या, आणि स्टील इंडस्ट्रीनं पैसे थकवल्यामुळं त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये तोटा आला होता, आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या घेतलेल्या कर्जावर पडला होता. डिस्कॉम कंपन्या होत्या, कोलच्या ज्या कंपन्या होत्या, स्टीलच्या ज्या कंपन्या होत्या, त्या तोट्यात होत्या. त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये नुकसान असल्यामुळं त्याचा इम्पॅक्ट बँकावर पडायचा, कारण बँकांनी मोठे मोठे कर्ज स्टील इंडस्ट्रीला दिलेले होते. तर त्याला ट्विन बॅलन्स शीट क्रायसिस असं म्हटलं जायचं. तर ते मार्केट आणि ऑपरेशन या दोन्हीमध्ये ते रिस्क येते. आता तिसरी जी रिस्क आहे त्याच्यामध्ये बघा, आता या रिस्क मध्ये बऱ्याच गोष्टी ऍड केल्या. 2004 ला जाहीर केली होती, आणि लेमन ब्रदर्स प्रकरण अमेरिका कधी घडलंय, ते 2007-8 मध्ये, 7 आणि 8 मध्ये घडलेलं आहे. आणि त्यावेळेस ती बँक बुडल्यामुळं तिथल्या मोठ्या इकॉनॉमीचं क्रायसिस झालं, एक बुडल्यानंतर सगळंच बुडाले. त्यामुळं ज्या बँकेच्या ज्या रिस्क आहेत आपल्याकडे हे कमी का घडलं, तर आपल्याकडे बऱ्याचशा नॅशनलाइज बँक आहेत, सहसा ते कर्ज देत नाहीत. अवघड आहे आपल्याकडे प्रक्रिया. प्रायव्हेट बँकेमध्ये कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी असते, व्याज वगैरे जास्त जरी असला तरी पण आपली बँकिंग सिस्टम स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला तेवढी त्याची जवळ बसलेला. तर त्याच्यामध्ये त्यांनी रिस्क जे फॅक्टर आहेत ते बदलले. आधीचे हे 1, 2, 3 आहेत ते तर कायम ठेवलेच, आधीच्या 3 मध्ये कायम ठेवलेच. आता 4 मध्ये त्यांनी काय दिलं, लिक्विडिटी रिस्क. आता हे थोडक्यात सांगतो. आता समजा एखादी बँक आहे, त्या बँकेत तुम्ही गेला, पतसंस्था, समजा बँक लय मोठ्या असतात, बँकेवर विश्वास असतो. छोटी गावातली पतसंस्था आहे, त्याची शाखा लिमिटेड आहेत, आणि समजा लोक तिथे मागायला गेले पैसे आणि ते पैसेच देत नाहीत, तुमचे पैसे नाहीत म्हणतात, उद्या परवा या. असं बऱ्याच लोकांना त्यांनी जर केलं आजूबाजूच्या 2-3 गावाला, तर लोकांचा त्याच्यावर विश्वास उडणार. हे कशामुळे होतं, तर लिक्विडिटी नाही त्यांच्याकडे, पैसे द्यायला नाहीत आता सध्या. त्यामुळे ती पण जोखीम आहे बँकासाठी, त्यामुळे ती लिक्विडिटी रिस्क आणली त्यांनी. आता लिक्विडिटीचं आपण पुढे अजून बघणार आहोत. आणि 5वं काय होतं, मॉडेल रिस्क. आता मॉडेल रिस्क मध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी ऍड केल्या होत्या. त्याचे जे प्रतिमान सांगितले ते पूर्ण निकष पूर्ण करायला पाहिजे होते, ते जर कमी असेल तर त्या प्रतिमान किंवा त्या अटी जर ते पूर्ण करत नसतील तर त्या रिस्कच्या जवळ जातात बँका, असं बेसल 3 मध्ये सांगितलं होतं. आता बेसल 3 कधी आले, 2010 मध्ये. आता हे आपण ठरवलं होतं 2013 ते 19 पर्यंत टप्प्याटप्प्याने लागू करायचे, ते अजून चालूच आहे. तर आता या रिस्क नुसार बघूया आपण. आता यामध्ये टायर 1 भांडवल म्हणजे काय, टायर 2 भांडवल म्हणजे काय, टायर 3 म्हणजे काय, हे सगळं आपण पुढे बघूया. आता हे तक्ता तसंच राहू द्या, अजून ह्याच्यामध्ये मी लिहून देणार आहे. आता टायर 1 टायर 2 म्हणजे काय,
किंवा मिनिमम कॅपिटल ऍडिक्वेसी मध्ये हे कसं मोजलं जातं बघा. आता सरांनी पण एक तिजोरी दाखवली बघा तुम्हाला, अशी एक तिजोरी दाखवली, बरोबर आहे का? अशी एक तिजोरी दाखवली, त्याच्यामध्ये त्यांनी बफर दाखवला. इथं काय दाखवलाय? बफर. हे इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा, बफर. इथं काय दाखवलंय त्यांनी? टायर 1 दाखवलंय. इथं काय दाखवलंय? टायर 2. आता बघा, टायर 1 म्हणजे काय? तर आपल्या कुटुंबाचं उदाहरण देतो मी, सोपं. आपल्या घरामध्ये आहे ना, टायर 1 म्हणजे काय? जे कॅश ठेवलेले असते ते लगेच तुम्ही खर्चू शकताय. स्वतःचे पैसे असतात ते टायर 1 मध्ये असतात, जे कॅश ठेवलेले आहेत. आता समजा आपल्याकडे आहे ना, टायर 2 मध्ये जमिनीची कागदपत्र आहेत, हे तिजोरीतच आहे. पण हे खर्च ना सोपं आहे का लवकर? जमीन वगैरे विकावं लागते. टायर 3 म्हणजे काय? तर आईनं गिरणीच्या डब्यात, सॉरी, पिठाच्या डब्यात वगैरे किंवा कुठेतरी लपवून ठेवलेले पैसे असते. नोटबंदीच्या वेळेस ते बऱ्याच घरात लाखो रुपये सापडले. तर ते झालं बफर. बफर म्हणजे काय? जेव्हा संकट येईल त्याच वेळेस त्या बफरचा वापर करायचा. हा, हे असं गोष्टी आपल्या घरात पण दिसतात, तर त्याच्यावरून आपण लक्षात आणू शकतो. आता बँकेच्या बाबतीत जर विचार करायचा, टायर 1 म्हणजे काय? तर त्यांचा स्वतःचा पेड अप कॅपिटल जे असेल ते एकदम क्लीन आहे, त्याचा लगेच वापर करता येईल आपल्याला कुठली अडचण आली तर. टायर 2 त्या तुलनेत अवघड आहे. समजा बँकेने काय जागा घेतली असतील, बँकेने कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर ते परत विकून मागे आणणं थोडं अवघड आहे. आणि बफर म्हणजे काय? तर ते अडचणीच्या काळात चोर कप्प्यात ठेवलेले पैसे, ते बफर आहे. एवढं सोपं आहे. ह्या गोष्टी जर समजल्या तर परत काय अडचण नाही. आता टायर 1 टायर 2 किती असलं पाहिजे, बफर किती असला पाहिजे, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्यानंतर लिक्विडिटी रेशो पण सांगितलेला आहे त्यांनी. लिक्विडिटी रेशो किती असला पाहिजे. टायर 2 म्हणजे काय? आता समजा एखाद्या, आता बँकेच्या बाबतीत सांगतो, आता मी कर्ज घ्यायचं तर मी मॉर्गेज करताना काय कागदपत्र दिलेले ते टायर 2 मध्ये जाते. हा, म्हणजे मॉर्गेज केलेल्या गोष्टी असतील, बँकेचे स्वतःचे इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे असतील, पण ते लिक्विडिटी त्याची कमी आहे अजून, टायर 1 पेक्षा कमी आहे. टायर 1 एकदम चांगल्या पद्धतीचं भांडवल आहे, ते लगेच वापरता येतं आपल्याला. 1 मध्ये बफर मध्ये एक्स्ट्रा ठेवलेलं. आता आपण बफर ठेवतो ना, आता कंटिन्जन्सी पण असतं. समजा आपण खर्च करताना काय करतो, प्रवासाला जाताना थोडे पैसे बाजूला काढून ठेवतो, कारण समजा बाकीचे पैसे हरवले काय झाले तर ते बाजूला असतात. तसं बँकेला सुद्धा बफर ठेवलंय. समजा संकट आलंच तर हे थोडं 2.5% ते बफर असलं पाहिजे तुमच्याकडे. बेसिल 3 मध्ये सांगितलं होतं त्यांनी. नाही नाही, एसएलआर वगैरे नाही, त्यांचं भांडवलापैकी आहे. एसएलआर तर ते कंपल्सरीच आहे. एसएलआर ला तर हातच लावता येत नाही. एमएसएफ मध्ये हात लावायचा असेल तरी 2% पर्यंत जाऊ शकतो आपण. बाकी तर एसएलआर आणि सीआरआरचा विचारच करायचा नाही. त्याच्यामध्ये त्यांनी काहीच करू शकत नाही. सीआरआर एसएलआर बाजूलाच काढून ठेवायचं. ते कधीच कुठल्याही परिस्थितीत ते कर्जाने देऊच शकत नाही. आता बघा, लिक्विडिटी रेशो. आता लिक्विडिटी म्हणजे काय? तर मी आता सांगितलं की तुम्हाला पैसे लगेच देता आले पाहिजेत. आता जर समजा पुढच्या 30 दिवसापर्यंत, आता प्रत्येक बँकेला ठरलेलं असतं ना, आता समजा एखादी जुनी बँक आहे, आमच्या गावात बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्यांना माहित असतं एका महिन्यात किती आपल्याला लोकांना पैसे द्यावे लागतात. म्हणजे पैसे काढायला येतात, समजा तो आकडा असतो. आता आमच्या गावात समजा त्यांना 50 लाख ते 60 लाख रुपये दर महिन्याला लोकांना द्यावे लागत असतील, तर त्या बँकेचा पूर्ण जर विचार केला तर अख्ख्या त्या बँकेच्या जेवढ्या शाखा आहेत त्या शाखांना 30 दिवसापर्यंत जे लोकांचे देणे ते देता येऊ शकतील, एवढं प्रमाण म्हणजेच काय? लिक्विडिटी रेशो. मग ते किती असेल? काय बँकेचा 60 कोटी असेल, काय बँकेचा 600 कोटी असेल, काय बँकेचा 6,000 कोटी असेल, तर ते बँकेच्या क्षमतेनुसार आहे. लिक्विडिटी रेशो म्हणजे काय? तर पुढच्या 30 दिवसात त्यांना पूर्ण देणे देता येईल. आता 30 दिवसापर्यंत त्यांना काहीच अडचण नसली पाहिजे. जसं आपण बघा, एखाद्या गावाला गेल्यानंतर 1-2 दिवसाचं दशम्या किंवा कोरड्या भाकऱ्या वगैरे घेऊन जातो, 2 दिवसापर्यंत आपल्याला कुठलीच अडचण येऊ नये. बरोबर आहे का? बँकांनी पण तेवढे पैसे का ठेवायचे? तर त्यांच्यावरचा पण विश्वास राहावा. 30 दिवसापर्यंत त्यांना सगळे देणे भागवता येतील. तर ते काय झालं? लिक्विडिटी रेशो. त्यानंतर लिव्हरेज रेशो. आता लिव्हरेज रेशो म्हणजे काय? टायर 1 म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? सुपर कॅपिटल आहे ते. टायर 1 कॅपिटल म्हणजे सुपर कॅपिटल आहे. तर त्यांचं जे कॅपिटल असेल त्यापैकी जास्त प्रमाण कशाचं असलं पाहिजे? टायर 1चं असलं पाहिजे. आणि लिव्हरेज रेशो म्हणजे काय? तर टायर 1चं एकूण संपत्तीचे असलेलं प्रमाण. लिव्हरेज रेशो म्हणजे काय? तर टायर 1चं एकूण संपत्तीचे लिव्हरेज रेशो, हे लक्षात ठेवा. त्यांचं कॅपिटल पैकी टायर 1 किती आहेत हे काय झालं? लिव्हरेज रेशो. तर टायर 1 खूप कमी असणार आहे, पण ते लिव्हरेज रेशोने दाखवलं जातं. आता आपण मागे लिहूया त्या तक्त्यावर. आता इथंच लिहून घ्यायचं. आता बेसल 1 मध्ये काय सांगितलं होतं? तर हे निकष सांगितलं होते. बेसल मध्ये मध्ये काय सांगितलं होतं?
की तुमचं कॅपिटल किमान किती पाहिजे, 8% पाहिजे, आणि त्यापैकी टायर 1 4% असलं पाहिजे. टायर 1 किती असलं पाहिजे म्हणून सांगितलंय, 4%. कॅपिटल ऍडिक्वेसी रेशो किती असलं पाहिजे, 8%, आणि त्यापैकी टायर 1च सीआरएआर किती पाहिजे, 4% पाहिजे. सीआरएआरचं लक्ष इथं 8% सांगितलं आणि टायर 1च 4%. आता त्यानंतर पुढे बघा, पुढे ते 9% केलं, हे 9% केलं. आता त्यामध्ये टायर 1 किती सांगितलं त्यांनी, 4%च. टायर 1 4%च. आणि आता त्यात त्यांनी दोन गोष्टी परत ऍड केल्या, त्यापैकी कॉमन इक्विटी 2% पाहिजे. कॉमन इक्विटी, आता इक्विटी शेअर हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डिबेंचर, आता डिबेंचर जे असतं ना, तुम्ही बँकेनं डिबेंचर पण घेऊ शकता. आता डिबेंचरला कमी व्याज मिळतं, मात्र जर कंपनी जर समजा डिझॉल्व्ह झाली, तर लिक्विडेशन नंतर सगळ्यात पहिल्यांदा हक्क जो असतो तो डिबेंचर वाल्याचा असतो, ज्यांच्या डिबेंचर घेतले. शेअर इक्विटी वाल्यांचा नंतर असतो, सगळ्या शेवटी मालकाचा त्या. एखादी कंपनी दिवाळखोरीत निघाली तर दिवाळखोरीनंतर पहिल्यांदा डिबेंचर ज्यांनी ऋणपत्र घेतलेले त्यांना दिला जातो, कारण त्यांना फायदा पण कमी असतो आणि रिस्क पण कमी असते. फायदा आणि रिस्क हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. द टायर 3 मध्ये बऱ्याच गोष्टी चेंज केल्या, त्यामध्ये लिव्हरेज आणलं, लिक्विडिटी वगैरे आणली. आता यामध्ये काय सांगितलं होतं की सीआरएआर किती पाहिजे, एवढंच फक्त लक्षात ठेवायचे, बाहेर जाणार नाही. 11.5% पाहिजे. सीआरएआर किती पाहिजे, 11.5%. त्यातलं टायर 1 किती पाहिजे सांगितलंय, 7%. आतापर्यंत आपण किती बघत होतो, टायर 1 4% बघत होतो. इथं टायर 1 किती असलं पाहिजे सांगितलं त्यांनी, 7%. कारण आत्ताच बँका बुडाल्या होत्या आणि बेसल त्याच्यानंतर भरलेली परिस्थिती, म्हणजे कमिटी त्यांची भरली होती हे निकष तयार करायला. 7% 2010 ला भरली होती ना, त्यामुळे त्यांनी एकदम स्ट्रिक्ट घेतले. टायर 1 7% पाहिजे, टायर 2 2% पाहिजे, आणि बफर जो आहे तो बफर 2.5% पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आता हा टॉपिक आता इथं संपतोय. पुढचं सार्वजनिक वित्त हा टॉपिक आपण बघणार आहोत.